नदीच्या तीरावरती पुंडलिकाचं मंदिर आहे इथं. तर त्या पुंडलिकाच्या दर्शनासाठी ही गर्दी जी दिसते तुम्हाला भाविकांची, ती पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी आहे. आम्हीही दर्शन घेऊन मग नावेतून पुढे जायचा विचार करतोय. मंदिर पाण्यामध्ये आहे, नावेतून जावे लागेल. नावेमध्ये बसलेलो आहे. आता निघणार नाव. नावेत बसलेलो आहे. पलीकडे जायचं आहे. पलीकडे जायला 50 रुपये चार्ज आहे. आता आम्ही चाललोय. नावेमध्ये बसलेलो आहे. तोपर्यंत मी बाकीचा नजारा बघा. हे आता आम्ही नावेमध्ये बसलेलो आहे. नावेतून आता आम्ही इस्कॉनच्या टेम्पलकडे चाललेलो आहे. नावेमधून आम्ही खूप छान असं दृश्य आहे. आमचे मित्र नाव चालवत आहेत. सध्या ते ढकलत नेत आहेत, पण संपूर्ण ही चंद्रभागा नदी इतकी सुंदर आणि इतकी मस्त आहे. नावेतून आम्ही जवळपास भगवंतांच्या मंदिरापाशी पोचलेलो आहे. तिथं प्रभुपाद घाट असं नामकरण केलेलं आहे. तर इस्कॉनचं हे टेम्पल आहे जिथे आम्ही आता जात आहोत. नावेमधून जात आहोत. अतिशय सुंदर वातावरण आहे. दुपारचे 4:15 वाजलेले आहेत. सूर्य अस्ताकडे निघत आहे आणि आम्ही आत्ता नावेतून जात आहोत. पुढे जाऊन बरोबर चालू. हे पोचलेलो आहे. नावेतून नुकतंच उतरलेलो आहे. हे इस्कॉन टेम्पल आहे. या ठिकाणी पोचलेलो आहे मी. आता पुढे जात आहे. या भिंतीवरती हरे कृष्ण महामंत्र लिहिलेला आहे. या भिंतीवरती हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. संपूर्ण असा महामंत्र या ठिकाणी लिहिलेला आहे आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असं हे मंदिर आहे. या ठिकाणी हत्तीची मूर्ती आहे. आता आम्ही प्रभुपादांचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथंच खाली विठ्ठल रुक्मिणीचं पण मंदिर आहे. विष्णू चैतन्य बागा मंदिर याचं दर्शन घेतलेलं आहे. इस्कॉनच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. वरती छान आहे. भव्य देवी आहे. परिसर सुद्धा सुंदर केलेला आहे. या ठिकाणी इकडे एक छोटासा मंडप तयार केलेला आहे. या मंडपावरून संपूर्ण चंद्रभागा नदी आपल्याला दिसते. त्याचबरोबर आपल्याला बाकीचे दर्शन या ठिकाणी घेता येऊ शकते. जिथून आपण आता इकडे आलो नावेमध्ये बसून भक्त पुंडलिकांचं जे मंदिर आहे तिथून आपण आता इथे आलेलो आहोत. तर इथं आल्यानंतर आता इस्कॉनच्या मंदिराच्या वरच्या बाजूला मी एका मंडपामध्ये आहे.
आहे. रम्य असं दृश्य आपल्याला दिसतंय. आणि आता आम्ही पुढे आत मंदिराच्या दिशेने जात आहोत. खूप भव्य आणि दिव्य परिसर आहे. खूप भव्य आणि दिव्य परिसर आहे. आता वरती चाललेलो आहे मी मंदिराकडे. मंदिराचं पूर्ण नकाशा या बोर्डवरती आहे. असंच हुबेहूब हे मंदिर बांधलं जाणार आहे. खूप छान पद्धतीनं हे मंदिर बांधलं जाणार आहे. तर हे कसं दिसेल याची एक आकृती, एक फोटो आपल्याला त्यांनी या बोर्डवरती दाखवलेलं आहे. आणि आता कन्स्ट्रक्शन त्याचं सुरू असलेलं हे दृश्य पहा. आता तिथं सुरू आहे ते काम. खूप मस्त आणि प्रसन्न वातावरण वाटलं. खूपच छान. सुंदर अशा बैलगाडीवरती प्रभुपाद आहेत. आणि हे ते मंदिर जिथं आम्ही आत्ता दर्शनासाठी गेलो होतो. खूप छान परिसर आहे. चैतन्य महाप्रभूंनी आपल्या गुरूंकडून दीक्षामंत्र घेतला त्याची एक प्रतिकृती या ठिकाणी केलेली आहे. चला, नाव परत आलेली आमची. ज्या नावेतून आम्ही इथं आलेलो ती नाव आता परत आली. आता नाव घेऊन आता परत त्या नावेत बसणार आम्ही आणि परत चंद्रभागेवरती जाणार. तिकडून मग परत मिरज. आता इस्कॉनचं टेम्पल बघून झालेलं आहे. आता आम्ही परत चंद्रभागेच्या तीरावरती चाललेलो आहे. आणि तिथून मग आपापल्या गावी. खूप चांगला दिवस होता आजचा. मजा आली भरपूर. दर्शन पण झालं छान. आणि आता आम्ही परत आता चाललेलो आहे. उद्धव जाधव, नमस्कार करा. अरे असं असते नमस्कार, असं असते नमस्कार.